नमस्कार, मी कल्पना चला नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत. आता इथे सकाळचे ना 6 वाजलेले आहे. चला झोपेतून उठली आणि बाहेर आली ती आणि खूप छान असं बघा आज आहे ना धुकं पडलेलं आहे. तसं ना आमचं गाव आहे ना असं थोडंसं वरती टेकडावरती आहे किंवा उंचीवरती आहे ना त्याच्यामुळे ना आज इथे ना ढग बघा एकदम असे खाली आलेले आहे. आणि असं छान दिसत होतं. म्हटलं चला थोडंसं शूट करूया आपण. आता इथे सकाळचे ना 6 वाजलेले आणि चला आता त्याच्यानंतर आहे ना पुढच्या कामाला लागायचं आहे आणि छान असं आज आहे ना थोडंसं म्हणजे ऊन पडल्यासारखं पण नंतर वाटत होतं. आता सकाळीच आपले उठले म्हणजे नेहमीसारखे हे कामं आपले सुरुवातच होत असते ह्या कामांना. आता सकाळीच अंघोळ वगैरे झाली. आता लगेचच मी सकाळी सकाळी झाडत नाही घर, कारण का कसं हॉलमध्ये ना छोटे मुलं वगैरे झोपलेले असतात. आता मी गावाला असले का ते मुलं माझ्याकडेच असतात, म्हणजे माझ्या पुतण्यांचे मुलं वगैरे. त्याच्यामुळे आता ते मुलं उठून गेलेले आणि आता त्यांना शाळेत जायची, शाळेची तयारी करायची. आता इथे अंघोळ वगैरे झाली, देवपूजा झाली, सगळं घर मी झाडून घेतलं आणि त्याच्यानंतर आता आहे ना जेवण संपूर्ण तर काही बनवत नाही मी, पण मग थोडंफार बनवते. भाज्या वगैरे बनवते मी इकडे. तर मग आमची सूनबाई ना पूजा, तर ती म्हणत होती की तुम्ही भाजी बनवा, मी इकडे बाकीचं बनवते. आता तिने वरण भात चपात्या बनवल्या, तर मग म्हटलं चला आता मी ना कोबीची भाजी इथे बनवणार आहे. आता इथे ना थोडीशी हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता सगळंच घेतलेलं आहे चिरून आणि त्याच्यानंतर आहे ना कोबी पण चिरून तो स्वच्छ असा धुवून पण ठेवलेला आहे. आता म्हटलं चला ठीक आहे, मी पण करते म्हटलं थोडंफार आता स्वयंपाक वगैरे करते मी पण, कारण का इथून मागे पण तब्येत माझी ठीक नव्हती आणि अजून पण थोडीफार एकदम अशी चांगली नाही झालेली. त्याच्यामुळे मी ना अजून गावालाच थांबलेली आहे. 3 महिने होत आलेले आहे मला. अजून चांगलं बरं वाटत नाही त्याच्यामुळे, आणि त्याच्यामुळे मला थोडंसं आहे ना मोकळे हवेमध्ये ठेवलेले गावाला. चला आता इथे मी ना कढईमध्ये तेल घालून घेतलं. त्याच्यामध्ये ना नेहमीप्रमाणे जिरं, मोहरी, लसूण, हिरवी मिरची आणि कढीपत्ता, आणि त्याच्यामध्ये ना मी थोडीशी ना लाल मिरची पावडर पण घालणार आहे. म्हणजे दोन्ही पण घालणार आहे. आणि गावच्या लोकांना ना एकदम असं झणझणीत भाजी किंवा कालवण आवडतं त्यांना, त्याच्यामुळे थोडी भाजी मी तिखटच बनवणार आहे. आता इथे बघा सगळं साहित्य घालून घेतलेलं आहे मी. आणि पूजा म्हणत होती आत्या तुमच्या हातची भाजी खायची कोबीची, तर म्हटलं ठीक आहे चल मी करते म्हटलं सर्वांसाठी. आणि चला आता इथे भाजी वगैरे करून घेते. आता इथे सकाळचे आहे ना 9 वाजलेले बरं का, आणि गावाला लय लवकर जेवण वगैरे पण होतं सकाळीच. 10 वाजेपर्यंत आमचे सगळ्यांचे जेवणं होऊन जातात. काय वेळेस 9:30लाच होऊन जातात जेवणं. 10 वाजता जेवायला बसतातच. गावाला कसं नाश्ता वगैरे नसतो आणि सकाळी लवकर उठलेले असतात सगळे. जवळजवळ 4:30 वाजेपासून आमच्या घरामध्ये उठलेलेच असतात. सकाळीच लवकर उठायलाच लागतं, कारण का कसं गाईंचं शेण काढायचं, त्याच्यानंतर गाईंचं दूध काढायचं, दूध पण वेळेवर डेअरीला गेलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग शेतातले भरपूर असे कामं पण असतात शेतकऱ्याचे. आणि चला आता नंतर बघा मस्त छान असे जेवणं वगैरे झाले, सगळे कामं वगैरे भांडे वगैरे त्यांनी आवरले सुनांनी वगैरे. आणि आता इथे चालू आहे मिरची लावायचं काम. आता पाऊस पडायला सुरुवात झाली आहे आणि इथे ना मिरचीचं रोप आणलं, आजच आणलं आणि लगेच आता इथे बघा ह्याच्यामध्ये मिरची लावायचं काम चालू आहे. आणि बघू शकता इथं ह्या पद्धतीने आता सऱ्यायला असं ना टोचायचं काम चालू आहे. आता हे बघा हे कॅरेटमध्ये ना हे मिरच्या आहे, म्हणजे मिरचीचं रोप आहे आणि लगेचच लावायला सुरुवात केलेली आहे. आता प्रत्येक वर्षी नाही लावती मिरच्या आम्ही, ह्या वर्षी आणलेलं आहे रोप. आणि चला आता संपूर्ण मिरच्या त्या लावून घेतील. मी काही गेलेली नाही, मी फक्त शूट करायला गेली ती.
आणि त्याच्यानंतर मग ते बाकीचे गेले मिरच्या लावायला. तिकडनं आल्यानंतर आहे ना, आता माझी नात आहे, तिचं नाव आहे ना दीक्षा आहे. ती खूप छान मेहंदी काढते. आता तिने काही क्लास वगैरे लावलेला नाही आहे, ती स्वतःच शिकलेली अशी. ती नेहमी मेहंदी काढते कोणाच्याही हातावरती. तर ती मला म्हणे तुझ्या हातावरती मेहंदी काढते. म्हटलं काढ, ठीक आहे म्हटलं. आणि हे बघा सुंदर अशी मेहंदी काढते ती. नवरीच्या हातावर पण ती मेहंदी काढते. तिला कोणी पण बोलवतं. संपूर्ण मेहंदी खूप छान काढली. चला इथेच एंड करते. बाय.